साबुदाणा आरोग्यासाठी हितकर आहे का? साबुदाणा उपवासाला खावा का? यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य. उपवास म्हणजे ईश्वराच्या जवळ राहणे किंवा ईश्वराच्या जवळ वास्तव्य करणे. उपवासाच्या दिवशी आपण ईश्वराच्या ध्यानात राहावे असा त्याचा अर्थ होतो. परंतु उपवासाच्या दिवशी आपण साबुदाणा, साबुदाणा वडे, साबुदाण्याचे पापड असे पदार्थ खातो. साबुदाणा हा पचायला अतिशय जड असतो आणि गुरू असतो. यामुळे कफ वाढतो. कफ वाढल्यामुळे आपल्याला अपचन होते, सुस्ती येते आणि आळस येतो. आणि या तिन्ही कारणांमुळे आपले उपवासाचा हेतू हा बिलकुल साध्य होत नाही. उपवासाच्या दिवशी आपण हलका आहार घ्यायला हवा, जेणेकरून आपले मन आणि शरीर दोघंही प्रसन्न राहून पण ईश्वराचे उत्साहाने नामस्मरण करू शकतो. साबुदाण्यामध्ये फारसे मिनरल्स, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स देखील नसतात. यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात असते ते म्हणजे स्टार्च. मग पुढील तुम्हाला प्रश्न येईल की मग उपवासाला खावे तरी काय? उपवासाच्या दिवशी ताजी फळे, दूध, तूप, खजूर, राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याची चिक्की अशा प्रकारचे पदार्थ खावे, जेणेकरून आपले शरीर आणि मन हलके राहील व आपण ईश्वराचे ध्यान चांगल्या प्रकारे करू शकतो. चला तर मग आजपासूनच सात्विक अन्न निवडूया आणि अध्यात्माबरोबरच आरोग्याची देखील काळजी करूया. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना व कुटुंबियांना शेअर करा आणि त्यांच्या देखील आरोग्याची काळजी घ्या.